नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर इथं आपण 1 किलो तांदळापासून भाजणीचं पीठ तयार करणार आहे आणि त्यापासून चकली पण बनवून मी दाखवणार आहे। सर्व काही ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला मग आपण आता चकली कशी बनवायची ते बघूया। इथं आपण दोन्ही प्रमाण बघणार आहोत, वाटीचं आणि वजनी प्रमाण। तर इथं मी 4 वाट्या तांदूळ घेतलेला आहे। 4 वाट्या तांदळासाठी आपल्याला इथं 1 वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे, अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची आहे, अर्धीच वाटी आपल्याला मूग डाळ सुद्धा घ्यायची आहे। इथं मी 6 ते 7 चम्मच धने घेतलेले आहे। धने हे गावठी आहे आणि 2 चम्मच मी जिरे घेतलेले आहे। तर बघू शकता तुम्ही, आता मी इथं वजनी प्रमाण दाखवणार आहे। तर मी इथं 1 किलो प्रमाणात तांदूळ घेतलेला आहे। हे बघा, इथं मी तुम्हाला मोजून दाखवलेलं आहे। तर तांदूळ आपल्याला जुनाच घ्यायचा आहे। कुठलाही तांदूळ घ्या, पण जुना असला पाहिजे, त्यामुळे आपली चकलीसुद्धा खुसखुशीत होते। तर इथं 1 किलो तांदूळ घेतलेला आहे। त्यासाठी आपण इथं पावशेर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथं हरभऱ्याच्या डाळपेक्षा अर्धी आपण म्हणजे 125 ग्रॅम आपण मूग डाळ घेतलेली आहे आणि 125 ग्रॅमच आपण इथं उडीद डाळसुद्धा घेतलेली आहे। त्याचंही तुम्हाला प्रमाण दाखवते। तर बघू शकता, दोन्ही डाळी आपल्याला सारख्याच घ्यायच्या आहे, उडीद आणि मूग डाळ। इथं मी धने 20 ग्रॅम घेतलेले आहे आणि आपल्याला जिरे 10 ग्रॅम घ्यायचे आहे। हे बघा, इथं मी सर्व प्रमाण व्यवस्थित दिलेलं आहे। व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता व्यवस्थित बघा, म्हणजे तुमची चकलीसुद्धा बिघडणार नाही। हे बघा, इथं मी तांदूळ घेतलेला आहे भाजायला। तर आपण सुरुवातीला गॅस थोडा फुल ठेवलेला आहे, कारण की माझी कढई आहे ती जडबुडाची आहे। तर आपली कढई जोपर्यंत गरम होत नाही तोपर्यंत गॅस फुल ठेवायचा। त्यानंतर आपल्याला मध्यम गॅसवरच तांदूळ भाजून घ्यायचा आहे। हे बघा, इथं आता तांदूळ भाजून झालेला आहे। छान असा तांदळाचा सुद्धा कलर बदललेला आहे। तांदळाचा कलर असा पांढरा शुभ्र होतो, बघू शकता। थोडासा हलकासा कलर बदललेला आहे। त्यानंतर इथं आपण आता हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे भाजायला, ती पण छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे। हे बघा, इथं डाळीचा सुद्धा कलर असा चेंज झाला की आपल्याला लगेच डाळ काढून घ्यायची आहे। खूप जास्त अशी डार्क रंगावर भाजायची नाही। आणि त्यानंतर इथं मी आता मुगाची डाळ आणि उडीद डाळ ही दोन्ही डाळी एकत्र घेतलेल्या आहे, कारण त्या आकाराला दोन्ही सारखे आहे। भाजण्यासाठी खूप जास्त असा वेळसुद्धा लागत नाही। तर बघू शकता तुम्ही, छान आपली आता ही डाळसुद्धा भाजून घेतलेली आहे। हे बघा, या पद्धतीने मी डाळ भाजून घेतलेली आहे। सर्व धान्य आपल्याला व्यवस्थित भाजायचे आहे, त्यामुळेच आपली चकलीसुद्धा खुसखुशीत होते। इथं मी आता धने टाकून घेतलेले आहे। तर धने पण आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहे। धने भाजायला 1 ते 2 मिनटं भाजून घ्यायचे आहे। हलकासा कलर बदलला की लगेच काढून घ्यायचे, बघू शकता तुम्ही। आणि इथं जिरे म्हणजे आता मी गॅस बंद केलेला आहे, गरम कढईमध्ये टाकून घेतलेले आहे। खूप जास्त भाजायचे नाही, मस्त असा छान सुगंध येतो आणि ते पण आपण लगेच काढून घेतलेले आहे। तर सर्व धान्य आपण इथं आता एकत्र करून घेऊया। तर तांदूळ घेतलेला आहे, इथं मी हरभऱ्याची डाळ पण घेतलेली आहे। बघा, जवळून दाखवत आहे, या पद्धतीने सर्व धान्य आपल्याला भाजून घ्यायचे आहे। इथं मी उडीद आणि मूग डाळसुद्धा तुम्हाला दाखवते। हे बघा, ह्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा धान्य भाजून घ्या, म्हणजे तुमची चकली छान खुसखुशीत होईल आणि तेलकटसुद्धा होणार नाही। या पद्धतीने जर तुम्ही चकली बनवली तर वेगळीच चव ह्या चकलीला आहे, कारण की ही चकली डाळीपासूनच बनवलेली आहे, त्यामुळे खायलासुद्धा खूप टेस्टी आहे। तर हे बघा, सर्व आपण मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे आणि आपण हे थंड झाल्यानंतरच गिरणीमधून दळून आणूया। तर गिरणीवाल्याला आपल्याला हे पीठ बारीकच दळून आणायचं सांगायचं आहे। तर आपण तेवढ्या भाजणीपासून पीठ किती तयार झालं ते बघूया। तर इथं तुम्हाला मी पीठ मोजून दाखवते। तर हे बघा, इथं 1 किलो 760 ग्रॅम इतकं पीठ झालेलं आहे तेवढ्या भाजणीपासून। तर आपण इथं 1 किलो पिठापासून चकली बनवणार आहोत, तर ते सुद्धा प्रमाण इथं तुम्हाला दाखवते। तर 1 किलो चकलीपासून चकली किती बनते ते सुद्धा मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे। व्हिडिओला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। इथं आपण 1 किलो पिठासाठी मोहन किती लागणार आहे ते बघूया। तर इथं कॅनमधल्या मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे
ग्रॅममध्ये आपल्याला हे तेल 15 ते 20 ग्रॅमच इतकं तेल घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त तेल घेऊ नका, नाहीतर मग तुमची चकली तेलकट होऊ शकते. इथं मी 20 ग्रॅम इतकं तेल घेतलेलं आहे. तर इथं मी 1.5 तांब्या पाणी मोजून घेतलेलं आहे. लिटरमध्ये आपल्याला 1 ते 1.25 लिटरच पाणी घ्यायचं आहे. इथं आपण चकलीसाठी मसाला घेत आहोत. तर इथं मी चम्मचनी मीठ घेत आहे. तर बघू शकता तुम्ही 1 चम्मच आपला 10 ग्रॅम भरत आहे. तर इथं मी 3.5 चम्मच मी मीठ घेतलेलं आहे आणि 35 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे. यापेक्षा जास्त घेऊ नका. इथं मी 2.5 चमचे मिरची घेतलेली आहे आणि ग्रॅममध्ये मी 15 ग्रॅम मिरची घेतलेली आहे. तर तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, तिखट कमी जास्त. आता इथं आपण तीळ घेतलेले आहे. तर तीळ मी इथं 25 ग्रॅम घेतलेले आहे 1 किलो पिठासाठी. आणि 1 किलो पिठासाठी आपल्याला 4 ग्रॅम रवा घ्यायचा आहे, 4 ते 5 ग्रॅम. आणि इथं आता बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. तर हा सर्व मसाला मी आता पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे. 1 ते 2 मिनटं आपल्याला छान याला पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर म्हणजे आपला सर्व मसाला या पाण्यामध्ये उतरतो आणि चव पण छान लागते. तर बघू शकता छान अशी खळखळून उकळी आलेली आहे. आणि इथं मी खाली उतरून घेतलेलं आहे पातेलं. त्यामध्ये आपल्याला हे सर्व पीठ एकत्रच टाकून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला पीठ मिक्स करता येतं. तर मी इथं गरम असल्यामुळे थोडंसं आता पकडीनं धरून मी छान असं पीठ मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित आपल्याला पीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं पाण्याचं जर प्रमाण व्यवस्थित असलं तर आपली चकलीसुद्धा मऊ पडत नाही. अशी छान अशी कुरकुरीत आपली ही चकली राहते. तर हे प्रमाण जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, 1 किलो पिठासाठी 1 ते 1.25 लिटरच पाणी घ्या, यापेक्षा जास्त घेऊ नका. आणि 1.5 तांब्या मी इथं पाणी घेतलेलं आहे, कारण की पाणी जास्त घेतलं तर आपली चकली मऊ पडू शकते. तर हे बघा, या पद्धतीनं मी सर्व पीठ आता इथं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने मिक्स करून घ्या. आणि आपल्याला हे पीठ 15 ते 20 मिनटं भिजून द्यायचं आहे. यापेक्षा जास्त ठेवू नका, कारण की मग ते पीठ ज्यावेळेस आपण मळतो त्यावेळेस मी ते 1 तास ते पीठ चकली बनवण्यासाठी लागतं. तर ती चकली आपली मऊ पडू शकते, लाल पडू शकते. त्यासाठी पीठ आपल्याला जास्त वेळ भिजत नाही ठेवायचं. तर इथं पीठ आपलं भिजून झालेलं आहे. तर आता मी पीठ भिजवण्यासाठी घेत आहे. सर्व पीठ मी इथं टाकून घेतलेलं आहे आणि हे अशा पेल्यानेच आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की ते गरम असतं. त्यामुळे आपण हाताने हे मिक्स करू शकत नाही आणि त्याच्या गिठ्याही मोडत नाही. त्यामुळे एखाद्या पेल्याने किंवा तांब्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अलगद आपलं पीठ असं मऊ होतं आणि त्यानंतरच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. या पद्धतीनेच तुम्हीसुद्धा पीठ मळून घ्या. बघू शकता छान असं पीठ आपलं आता एकत्र झालेलं आहे. तर पीठ भिजवत आहे तोपर्यंत मी इकडं कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर इथं मी पाण्याचा म्हणजे थंड पाण्याचाच वापर केलेला आहे पीठ भिजवण्यासाठी. तर तुम्ही गरम पाणी वापरू नका. थोडं थोडं पाणी टाकूनच हे पीठ आता आपण असं मळून घेणार आहे. तर छान पीठ असं मूठ देऊन आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. खूप घट्टही ठेवायचं नाही आणि खूप सैलसरही करायचं नाही. मध्यम पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनेच पीठ इथं आपण मळून घेतलेलं आहे. छान पीठ असं मळून घेतल्यानंतर आपली चकली अजिबात तुटत नाही. तर त्यामुळे आपल्याला हे चकलीचं पीठ या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि इथं एक एकच गोळा आपल्याला काढून असा मळून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला हा गोळा साच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. बघू शकता किती छान पीठ आपलं भिजलेलं आहे. तर इथं इतकं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. 1 तांब्या पाणी घेतलेलं होतं मी पीठ भिजवण्यासाठी. तर हा साचा घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये आता हा गोळा जो आहे काढलेला तो मी हा टाकणार आहे. तर हे बघा, इथं मी टाकून घेतलेलं आहे आणि छान पीठ आपलं भिजल्यामुळे आपली चकली कुठंही तुटणार नाही. या बघा, कुठंही आपली चकली तुटत नाही. किती मी वरतीच धरलेला आहे साचा, तरीसुद्धा आपली चकली अजिबात तुटत नाही. तर आपलं पीठ छान भिजलेलं आहे याहून समजलं जातं. तुम्ही जर ते हुंडे जास्त वेळ बनवून ठेवले तर ती चकली बनवताना तुटू शकते. तर एक एकच हुंडा घ्यायचा आणि चकली बनवायच्या आधी तो मळून आणि साच्यामध्ये भरायचा आणि चकली पाडायची. तर हे असं ताट असलं तर ह्या अशा ताटावर म्हणजे टाकल्या जातं व्यवस्थित. इथं आपण भरपूर चकल्या आता टाकून घेतलेल्या आहे.
तर आपण इथं आता तेल गरम झालं की नाही ते चेक करून बघूया. तर आपलं तेल छान आता गरम झालेलं आहे. इथं आपण एक एक करून आता चकली सोडून घेऊया. इथं आपल्याला गॅस फुलच ठेवायचा आहे, कारण की चकली तळण्यासाठी गॅस फुलच पाहिजे आपल्याला. कुठंही आपल्याला गॅस इथं कमी करायचा नाही. शेवटपर्यंत चकली तळेपर्यंत आपल्याला गॅस इथं फुलच ठेवायचा आहे, कारण की आपण इथं तेल भरपूर घेतलेलं आहे आणि कढाईसुद्धा माझी जाडबुडाची आहे. त्यामुळे मी गॅस इथं फुलच ठेवणार आहे. 1 लिटर इतकं तेल घेतलेलं आहे मी आणि तेल पण आपल्याला छान चांगल्या क्वालिटीचंच घ्यायचं आहे. त्यामुळे आपली चकली पण जास्त दिवस टिकते आणि आपल्या चकलीचा वाससुद्धा येत नाही. तर त्यामुळे तुम्ही चकली तळताना चांगलंच तेल वापरा. तर हे बघा, इथं आता थोडेसे बुडबुडे कमी झालेले आहे. तर आपली चकली पलटी करून घेऊया. चकली टाकल्याच आपल्याला पलटी करायची नाही, नाहीतर मग ती तुटू शकते. तर थोडेसे बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपल्याला चकली अशी पलटी करून घ्यायची आहे. तर हे बघा, सर्व व्यवस्थित मी इथं पलटी करून घेतलेली आहे. तर आपलं इथं सर्व तेल शांत झालेलं आहे, म्हणजे आपली चकली आता इथं तळून झालेली आहे. या पद्धतीने तळून घेऊ शकता तुम्ही. आणि जर बुडबुडे जास्त राहिले तर मग तुमची चकली कच्ची राहिलेली आहे. चकली तळण्यासाठी आपल्याला 6 ते 7 मिनटं इतके लागतात, कारण की चकली तळायला वेळ लागतो. तर तुम्ही व्यवस्थित चकली तळून घ्या, म्हणजे सर्व बुडबुडे शांत झाल्यानंतरच आपल्याला चकली काढून घ्यायची आहे, म्हणजे जास्त दिवस टिकते आणि कुरकुरीत राहते. तर मी तर आणखी चकली टाकून घेत आहे. तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने चकली बनवून बघा. सर्व चकली आपली आता इथं अशीच ह्याच पद्धतीने मी तळून घेणार आहे. तर हे बघा, सर्व चकल्या आपल्या इथं तळून झालेल्या आहे. आणि आपली चकली किती झालेली आहे ते तुम्हाला इथं सांगते मी. 1 किलो पिठापासून आपली 1.5 किलो चकली तयार झालेली आहे. तर आता मला बऱ्याच वेळेस बनवायचा अंदाज आलेला आहे, त्यामुळे 1 किलो पिठापासून आपली 1.5 किलो चकली तयार होते. छान खमंग खुसखुशीत आपली इथं चकली झालेली आहे. बघू शकता किती सुंदर कलरसुद्धा आलेला आहे चकलीला. इथं मी तुम्हाला एक चकली तोडून दाखवते. बघू शकता छान अशी कुरकुरीत आपली चकली झालेली आहे, छान खुसखुशीत झालेली आहे. इथं घरगुती पद्धतीने मी तुम्हाला चकली बनवून दाखवलेली आहे. या चकलीला खूप मागणी आहे आणि बऱ्याच ताईंनी माझ्याकडे चकलीसुद्धा ऑर्डर केलेली आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, चकलीची पॅकिंग बघू शकता. इथं मी चकली बनवण्यासाठी एकदम चांगल्या क्वालिटीचं तेल, धान्य, सर्व मसालेसुद्धा मी इथं चांगल्या क्वालिटीचेच घेते. त्यामुळे आपल्या चकलीला जास्त मागणी आहे, कारण की आपल्या चकलीची चव ही वेगळीच आहे. तर हे बघा, सर्व धान्य ह्या पद्धतीने मी इथं घेत असते. बऱ्याच ताईंचे प्रश्न असतात की चकली काय किलो आहे. तर चकली आपली 400 रुपये किलो आहे. कुरिअर चार्जेस तुम्हाला द्यावा लागणार आहे. इथं ज्यांना कोणाला घरगुती चकली आणि बिना केमिकलची चकली ऑर्डर करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मी नंबर देणार आहे. तिथं जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता आणि 1 किलो चकली पुढे 1 किलो चकलीपासून आपण ऑर्डर घेतो पुढं. तर अर्धा किलो पावशेर आपण चकलीची ऑर्डर घेत नाही, कारण की कुरिअरचा खर्च द्यायलाही परवडत नाही. आपल्या चकलीचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.